नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे? बघा, बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, बेडसा हे गुंफा मंदिर पुणे जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे जळगाव या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, आनेर हे धरण धुळे जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, गिरिजा पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे? बघा, गिरिजा पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर गिरिजा हे एरंडी या पिकाची ती एक जात आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, उजनी हे धरण भीमा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली? बघा, देवदासी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, वीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध त्यांनी परिषद भरवली होती। प्रश्न क्रमांक 7 बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, चाणक्य यांचे दुसरे नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य यांचे दुसरे नाव कौटिल्य हे त्यांचे दुसरे नाव होते। प्रश्न क्रमांक 8 बघा, अँडीज पर्वत, बघा अँडीज पर्वतामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, अँडीज पर्वतामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अँडीज पर्वतामध्ये ॲमेझॉन या नदीचा त्या ठिकाणी उगम होतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पाण्याचा प्रवाह पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा प्रवाह क्युसेक्स। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, क्युसेक्स या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना अणू असे म्हणतात।
प्रश्न क्रमांक 12 बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. त्या सूक्ष्म कणांना फोटॉन असे म्हणतात बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते बघा. स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे ते गुरु होते. प्रश्न क्रमांक 14 बघा, जागतिक चिमणी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा. जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस या ठिकाणी साजरा तो केला जातो. प्रश्न क्रमांक 15 बघा, रंगराजन ही समिती पुढीलपैकी कशा संबंधीची समिती आहे बघा. रंगराजन ही समिती पुढीलपैकी कशा संबंधीची समिती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक यांच्या संबंधीची ती समिती होती. प्रश्न क्रमांक 16 बघा, रावण छाया हा भारतामधला बघा पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामधला बाहुल्यांचा तो खेळ आहे बघा. रावण छाया पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो बाहुल्यांचा तो खेळ आहे. बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. रावण छाया हा भारतामध्ये बघा ओडिसा या राज्यामधला तो बाहुल्यांचा एक खेळ आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये लखनौ करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा. मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये लखनौ हा करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. सन 1916 मध्ये लखनौ करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतामध्ये मिश्मी या पर्वतरांगा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. भारतामध्ये मिश्मी या पर्वतरांगा पुढीलपैकी कोणत्या राज्यामधल्या त्या पर्वतरांगा आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. मिश्मी पर्वतरांगा अरुणाचल प्रदेश या राज्यामधल्या त्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 19 बघा, पुढीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात बघा. खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारतामध्ये बघा पर्यावरण संरक्षण कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे बघा. पर्यावरण संरक्षण हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे. बघा सन 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा मंजूर झालेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतीय संविधानाने पुढीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही घेतली बघा. भारतीय संविधानाने पुढीलपैकी कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना घेतलेली आहे. बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर रशिया या देशाकडून भारताने पंचवार्षिक योजना ही घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता बघा. कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. कर्नाटकचा राज्य प्राणी हत्ती हा कर्नाटक राज्याचा तो राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, कार्निवल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा. कार्निवल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. कार्निवल हा सण गोवा राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतीय संविधानाने नागरिकांना बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नागरिक तत्व देते बघा. भारतीय संविधान नागरिकांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नागरिक तत्व बहाल करते. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. भारतीय संविधान नागरिकांना एकेरी नागरिकत्व या प्रकारचे नागरिकत्व बहाल करते. प्रश्न क्रमांक 25 बघा, व्हाईट वॉश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाला संबंधित तो व्हाईट वॉश हा पुढीलपैकी कोणत्या एका खेळाला संबंधित तो शब्द आहे व्हाईट वॉश. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. व्हाईट वॉश हा शब्द क्रिकेट या खेळाशी तो संबंधित असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं प्रसिद्ध नाव आहे बघा. लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं नाव आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, जयप्रकाश नारायण यांचं लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामधल्या पहिल्या निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या? बघा भारतामधल्या पहिल्या निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, भारतामधल्या पहिल्या निवडणुका पुढीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या? तर सन 1951 मध्ये भारतामधल्या पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, मणिपूर या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 बघा, पलामू हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ते बघा पलामू हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ते स्थित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, जर्मनी या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा जर्मनी या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती राजधानी आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, अमृत क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, अमृत क्रांती हे नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायोपिया हा विकार शरीराच्या पुढीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा तो विकार आहे? बघा मायोपिया. बघा मायोपिया विद्यार्थी मित्रांनो, डोळे या अवयवासंबंधीचा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, एयू सोने या मूलद्रव्याची रासायनिक ती संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, मीठ भाकरी या शब्दाचं लिंग पुढीलपैकी कोणतं आहे? बघा मीठ भाकरी या शब्दाचं लिंग पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीलिंग या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शब्दास योग्य लिंग राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे मँचेस्टर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारताचे मँचेस्टर असे अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1911 या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7 बघा, पाणी पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा. पाणी पडणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाणी पडणे म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, केलेले प्रयत्न वाया जाणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 1 इंच बरोबर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असतं? ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी यांचं प्रशासकीय नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घड्याळामध्ये लगतच्या 2 अंकामधलं अंशात्मक अंतर खालीलपैकी घड्याळामध्ये लगतच्या 2 अंकामध्ये अंशात्मक अंतर पुढीलपैकी किती असते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 30 अंश। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो B1 थायमिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ पुढीलपैकी कोण देतात? पंतप्रधान यांना त्यांच्या पदाची शपथ पुढीलपैकी कोण देतात? बघा राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदाची शपथ हे देत असतात। बघा प्रश्न क्रमांक 13 बघा विद्यार्थी मित्रांनो हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य पुढीलपैकी कोणते आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचं नाव पुढीलपैकी बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा फोर्स 1 हे महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथका अभियानाचं ते नाव आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा केरळ राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोण? केरळ राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोण आहे? केरळ राज्याचं बघा केरळ राज्याचं विद्यार्थी मित्रांनो तर मोहिनी अट्टम हे केरळ राज्याचे या ठिकाणी पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिपश्चिमेकडचा जिल्हा पुढीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपश्चिमेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिपश्चिमेकडचा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अतिपश्चिमेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा महाराष्ट्रामध्ये अस्तंबा हे शिखर बघा अस्तंबा हे शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते बघा कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे अस्तंबा? तर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते मुंबई बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर घाट लागतो। प्रश्न क्रमांक 4 बघा गायखुरी आणि अंबागडचे डोंगर बघा गायखुरी आणि अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा गायखुरी आणि अंबागडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक महाबळेश्वर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ते प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा बघा भीमाशंकर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर तर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 7 बघा नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी बघा उपनद्या आहेत बघा नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सर्व नद्या विद्यार्थी मित्रांनो पूर्णा नदी त्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे पुढीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांकाचं नदी खोरे गोदावरी नदी खोरे आहे। दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरे कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील भीमा नदी खोरे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे ते नदी खोरे आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठा जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो हीरक महोत्सव? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा साने गुरुजी यांचं स्मारक पुढीलपैकी कोणत्या एका बघा साने गुरुजी यांचं स्मारक पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा साने गुरुजी यांचं स्मारक विद्यार्थी मित्रांनो माणगाव या ठिकाणी साने गुरुजी यांचं स्मारक आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा नायगाव मयूर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नायगाव मयूर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नायगाव मयूर हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढे गोंडावणा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते बघा गोंडावणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे तर गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा पानशेत बघा पानशेत हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो पानशेत तर पानशेत हा पुणे जिल्ह्यामधला तो या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा सालवर्डी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सालवर्डी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो सालवर्डी हे अमरावती या जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघा बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक बघा बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नंदुरबार ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा बॉम्बे हाय हे पुढीलपैकी कशाच्या खनिज उत्पादनासाठी ते बघा निगडित आहे बॉम्बे हाय तर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी निगडित असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढीलपैकी बघा मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील परळी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा माझगाव डाक हे पुढीलपैकी काय माझगाव डाक हे पुढीलपैकी काय माझगाव डाक तर माझगाव डाक हे जहाज बांधणी केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 बघा कोकणामधल्या नद्या पुढीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात बघा कोकणामधल्या नद्या बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या त्या नद्या आहेत बघा कोकणामधल्या नद्या तर कोकणामधल्या नद्या विद्यार्थी मित्रांनो पश्चिम दिशेने वाहणाऱ्या त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केली होती बघा स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीच्या ठिकाणी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 23 बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली बघा महात्मा गांधीजी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे सविनय कायदेभंग 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 24 बघा कलम 280 विद्यार्थी मित्रांनो हे कलम खालीलपैकी कशा संबंधीचं बघा कलम 280 हे कलम खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे कलम 280 बघा कलम 280 विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोग यांच्या संबंधीचं ते कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी एकूण किती प्रकारे अंमलात आणता येते भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी ही किती प्रकारे अंमलात आणता येते बघा आणीबाणी ही 3 प्रकारे या ठिकाणी अंमलात आणता येते. प्रश्न क्रमांक 27 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन 1951 या वर्षी सर्वात प्रथम या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 28 बघा भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर तुम्हाला या ठिकाणी सर्व PDF पाठवल्या जातील.